घरगुती उपाय प्रत्येक वेळी फायदेशीर असतातच असं नाही. कधी-कधी ते नुकसान सुद्धा करू शकतात. आजकाल हा टेक्नॉलॉजी, सोशल मीडियाचा जमाना असल्याने वेगवेगळे घरगुती उपाय हे सगळीकडे फिरत असतात आणि आपल्याला हे होतंय मग आपण हा घरगुती उपाय करून बघावा, असे हे सगळ्यांचे अनेक प्रयोग आपल्या स्वतःच्या शरीरावर चालू असतात. आणि केवळ माझ्या मैत्रिणीला, मित्राला किंवा माझ्या नातेवाईकांना यातून फायदा मिळालाय म्हणून त्यांनी मला सुद्धा फायदाच होईल अशी एक समजूत करून घेऊन आपण तो उपाय करायला लागतो. काही उपायांचा फायदा हा नक्कीच होतो, पण बऱ्याचदा त्याचा नुकसानच आपल्याला झालेलं हे दिसून येतं. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण घरगुती उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे बघणार आहोत. अशाच एका पेशंटचं मी तुम्हाला उदाहरण देते. पेशंटला वजन कमी करायचं होतं. वजन कमी करणारे जे लोक असतात ते बरेच उपाय करून बघतात. स्पेसिफिकली घरगुती उपाय हे त्यांचे हे बरेच चालू असतात. यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं आणि ते एक एक गोष्ट करून ठेवतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कन्सिस्टन्सी मात्र त्यांच्यामध्ये कशातच नसते. आणि तो जो काही घरगुती उपाय आहे तो दुसऱ्याला सूट झाला म्हणून मलाही सूट होईल अशा समजुतीने ते करत असतात. तर ही जी पर्टिक्युलर पेशंट होती ही एक प्रकारचा काढा घ्यायची. त्याच्यामध्ये बाकीचे बरेच गोष्टी होत्या, पण मला एक जाणवलं त्याच्यामध्ये ओवा आणि मिरे हे सुद्धा खूप जास्त प्रमाणात होते आणि ती काढा बरेच दिवस घेत होती. जवळजवळ 2 महिने ती तो काढा घेत होती. आता ती माझ्याकडे जी दाखवायला आली ते तिला लक्षणं होती की तिला पाईल्सचा त्रास होतोय आणि तिला मेन्सेस मध्ये अतिशय हेवी ब्लिडिंग हे सुरू झालेलं आहे. एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून आम्ही पेशंटची कायम पूर्ण हिस्ट्री ही घेत असतो. म्हणजे आहे हे लक्षण आणि त्याच्यावर ही गोळी अशी फक्त ट्रीटमेंटची मेथड ही कधीच नसते. जेव्हा मी तिची हिस्ट्री घेतली तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की ती हा जो काढा आहे हा 2 महिने ही घेते आणि त्याच्यातल्या ह्या पर्टिक्युलर काही घटक द्रव्यांमुळे तिला हा त्रास होण्याची शक्यता ही हमखास होती. त्यामुळे सगळ्यात आधी तिला हा घरगुती उपाय बंद करायला सांगितला आणि औषधं सुरू केली आणि 15 दिवसातच तिला अतिशय चांगले रिझल्ट तिच्या आहे त्या लक्षणांमध्ये दिसून आले. म्हणजेच जेव्हा आपण कोणताही घरगुती उपाय करतोय तेव्हा तो माझ्या प्रकृतीला, माझ्या वयाला, माझ्या लक्षणांना सूट होतोय का नाही हेही बघणं खूप गरजेचं असतं. अशीच एक मुलगी केस गळतात म्हणून कांद्याचा रस लावत होती. तिने कुठल्या तरी रील मध्ये बघितलं होतं आणि जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा तिला स्काल्पला खूप जास्त सेन्सिटिव्हिटी होती. म्हणजे ती कंगवा फिरवताना सुद्धा तिला त्रास होत होता. म्हणजे अशा प्रकारे आपण जेव्हा घरगुती उपाय करतो तेव्हा त्यातून या पद्धतीचे साईड इफेक्ट्स किंवा नुकसान हे आपल्याला सहन करावं लागतं. त्यामुळे घरगुती उपाय जरी असले तरीही आपल्याला काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. आपली प्रकृती काय आहे, म्हणजे आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ हे दोष सांगितलेले आहेत आणि ह्या प्रकृती सांगितलेल्या आहेत. तर आपलं समजा प्रकृती ॲनालिसिस हे एखाद्या वैद्याकडे जाऊन करून घेतलं तर आपल्याला स्वतः संदर्भात अनेक गोष्टी समजतात. म्हणजे तुमची वात प्रकृती समजा असेल तर तुम्हाला जास्त थंड, कोरड्या पदार्थांनी त्रास हा होणारच आहे. तुमची पित्त प्रकृती असेल तर तुम्हाला जास्त स्पायसी, गरम पदार्थांनी ह्या त्रास हा होणारच आहे. त्यामुळे आपली प्रकृती जेव्हा आपल्याला समजते तेव्हा आपण आपले लाईफस्टाईल मधले चेंजेस सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि आहारातले बदल जर का केले तर आजारपण सुद्धा कमीत कमी होतात. घरगुती उपाय करताना आपली सध्याची काय अवस्था आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त सर्दीच झाली आहे का सर्दीबरोबर ताप सुद्धा आहे. जेव्हा तुम्हाला ताप असेल तेव्हा घरगुती उपायांनी नक्कीच फार जास्त परिणाम हा होणार नाहीये. तुम्हाला डॉक्टरांकडे हे जावंच लागणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आजाराच्या अवस्थेनुसार घरगुती उपाय करा. घरगुती उपायांमध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमाण किंवा डोसेज. म्हणजे तुम्ही समजा एखादा काढा घेताय तर तो दिवसातून एकदा किंवा दोनदा हा बास आहे. जास्त वेळा घेतला तर नक्कीच त्याचा साईड इफेक्ट होण्याची शक्यता ही जास्त असते. अगदी साधं उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्ही हळद दूध घेताय तर त्याच्यामध्ये हळद तुम्ही अगदी आतपाव चमचाच टाका, तेवढीच बास आहे. इथे समजा तुम्ही अर्धा चमचा, 1 चमचा हळद टाकली तर त्याने सुद्धा अपायच होणार आहे. म्हणजेच जास्त घेतलं
तर लवकर बरे होऊ असं नाहीये. त्यामुळे ही चूक नक्कीच टाळा. त्यानंतर चौथा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे कालावधी किंवा ड्युरेशन. घरगुती उपाय हा फर्स्ट एड आहे. 1 दिवस तुम्ही केला, 2 दिवस केला, फरक नाही पडत आहे, वाढतोय, तर डॉक्टरांकडे नक्की जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं दीर्घकालीन आजारासाठी म्हणजे तुमचं डायबिटीस, बीपी, PCOS, थायरॉइड याच्यासाठी तुम्ही घरगुती उपायांवर अजिबात अवलंबून राहू नका. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, तो म्हणजे तुमचं वय किंवा काही विशेष अवस्था आहे का. लहान मुलांमध्ये घरगुती उपाय हे टाळा. म्हणजे अगदीच बाळ जे आहे 1 वर्षाच्या आतलं किंवा आपण म्हणूयात 5 वर्षांपर्यंत घरगुती उपाय हे टाळा. गर्भवती महिलांमध्ये घरगुती उपाय नक्कीच करू नका. वृद्ध माणसांमध्ये सुद्धा हे टाळा. त्यानंतर ज्यांना डायबिटीस, बीपी हे दीर्घकालीन आजार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा घरगुती उपाय हे टाळले गेले पाहिजेत. घरगुती उपायांमुळे समजा काही ॲलर्जी किंवा स्किन सेन्सिटिव्हिटी झाली, तुम्ही इमिजिएटली डॉक्टरांना हे दाखवलं पाहिजे. कारण असं बऱ्याचदा होतं की तुम्ही घरी काहीतरी लावताय किंवा दुसऱ्याला सूट झालंय म्हणून तुम्हाला सूट होईल असं नाहीये. स्किन ॲलर्जी किंवा स्किन सेन्सिटिव्हिटी ही येऊ शकते. स्पेशली मी सांगेन की कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समध्ये हे नक्की बघायला मिळतं. त्यामुळे कॉस्मेटिक प्रॉडक्ट आपल्याला कोणते सूट होणार आहेत हे सुद्धा समजा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट केलं तर त्याचे बॅड इफेक्ट्स, साईड इफेक्ट्स हे होणार नाहीत. ऋतूनुसार सुद्धा घरगुती उपाय हे बदलतात. म्हणजे उन्हाळा आहे, मे महिना आहे, तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि तेव्हाच तुम्ही तुमचा जो काही काढा आहे वजन कमी करण्यासाठीचा जो तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडून घेतलाय त्यामध्ये तुम्ही ओवा आणि मिरे हे वापरताय तर नक्कीच त्याचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे ऋतूचा सुद्धा विचार हा घरगुती उपायांसाठी झाला पाहिजे. घरगुती उपाय हा नेहमी लक्षणांवरती केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल डोकेदुखी आहे, मग कोणीतरी काढा सांगितला, बाम लावा, डोक्याला घट्ट पट्टी बांधून बसा, हे सगळे उपाय करून झाले. पण त्या डोकेदुखी मागे कारण काय आहे हे आपल्याला समजत नाही. हे जेव्हा डॉक्टर हिस्ट्री घेतात तेव्हाच त्यांना समजतं. म्हणजे या डोकेदुखी मागे कदाचित तुमची झोप नीट झाली नसेल किंवा कदाचित तुमचं बीपी सुद्धा शूट झालेलं असेल, स्क्रीन टाइम जास्त असेल, अपचन असेल, असे वेगवेगळी कारणं ही असू शकतात. त्यामुळे घरगुती उपायाचा हा एक अजून वेगळा अँगल माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की घरगुती उपाय हा नेहमीच फायदेशीर असतो असं नाही. त्याने नुकसान सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे काही गोष्टी समजा तुम्ही लक्षात घेतल्या तर त्याचा तुम्हाला फायदा हा होणारच आहे. त्यामुळे घरगुती उपाय करताना नेहमी स्वतःला प्रश्न विचारा. माझी प्रकृती काय आहे, वय काय आहे, आत्ताची अवस्था काय आहे, किती प्रमाण योग्य आहे, किती दिवस करायचा, ऋतू काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. मी नेहमी माझ्या लेक्चर्समधून किंवा पेशंट्सना हे सांगत असते, आपल्याला फुकट मिळालेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे आपलं शरीर आहे आणि ह्या शरीरावर आपण कायम घरगुती उपाय हे करत असतो. त्याआधी आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे. मला काय सूट होतं नाही हे माहिती असलं पाहिजे. आहारातल्या कोणत्या गोष्टी मला सहन होतात नाही हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. त्यामुळे हे माहिती करून घ्या आणि मगच तुम्ही घरगुती उपाय करा. तुम्हाला कोणत्या घरगुती उपायामुळे त्रास झालाय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायला विसरू नका. त्यांनाही याचा फायदा होईल.